डिवाइन लव टू एव्हरीवन. फाईन. सो बघूया आपण स्पेशल फॉर नेक्स्ट 15 डेज स्वामी समर्थ यांचा तुम्हाला काय गायडन्स आहे. ठीक आहे, त्यांना कदाचित त्यांच्या भक्तांना काहीतरी संदेश द्यायचा आहे आणि मला असं इंट्युशनने वाटत आहे की हा संदेश कदाचित सगळ्यांसाठी नसेल, त्यांनी निवड केलेल्या ठराविक लोकांसाठी हा असू शकतो. ओके, तर स्वामी समर्थ डोळे बंद करा आणि त्यांचं नामस्मरण करा आणि त्यांना बोला की जे माझ्यासाठी योग्य आहे मार्गदर्शन ते कृपा करून मला द्या. ठीक आहे, सो आपण बघूया स्वामींचा काय संदेश आहे तुमच्यासाठी. स्वामी तुम्हाला असं सांगतायत की आता बस झाला, आता जास्त बंधनामध्ये राहायचं नाही आहे तुम्हाला, किंवा एखादी गोष्ट सतत सतत सहन करता आहात, पण आता तुम्हाला ती जुनी कातडी सोडावी लागेल, त्या साखळदंडांना तोडावं लागेल. तुम्हाला जमत नाही किंवा तुम्हाला शक्य नाही असं काही नाही, तुम्ही करू शकता. का नाही करू शकणार? कोण जर तुम्हाला म्हणत असेल अगं तुला नाही जमणार, अरे तू ठेवूनच दे, नको करू, असं नाही आहे. तुम्ही ते करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं फायटिंग करावं लागेल. याचा अर्थ असा नाही की खूप विरोधात जायचं आहे, पण तुमच्यामध्ये ती लिडरशिप क्वालिटी आहे. तुम्ही ते काम झेलू शकता, तुम्ही ते काम करू शकता, ती जबाबदारी घेऊ शकता, हे तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे. गरुडासारखी झेप घ्या. जेव्हा गरुड आकाशात उडेल ना, त्याला खूप जास्त चांगलं दिसतं उंचावरून कम्पेअर टू कुठलाही पक्षी. त्यामुळे गरुडासारखी झेप घ्या आणि ती मशाल हातामध्ये घ्या आणि तुमचं चैतन्य स्ट्रॉंगली लोकांपर्यंत पोचू दे. स्वामी काय आहे मेसेज? खूप सुंदर मेसेज आहे. स्वामी असं सांगतायत की तुमच्याकडे भरभरून मी देणारच आहे आणि देत आहे. ओके, तर तुम्ही सुद्धा इतरांना ते द्यायला सुरुवात करा. इतरांना तुम्ही शेअर करा. जितकं जास्त शेअर कराल तितकी जास्त कृपादृष्टी तुमच्यावरती येईल. म्हणजे तुमच्याकडे एक गोष्ट आहे ना, त्या एकातलं अर्ध तुम्ही इतरांना दिलं पाहिजे. मग तुमच्यावरती पण ती फ्लॉवरिंग, ती शॉवर, ती कृपादृष्टी त्यांची सतत राहील. त्यांची स्वामींची कृपादृष्टी, ब्लेसिंग्स तुमच्यावरती आहे. मे बी कदाचित काही लोकांचा पैशांचा इश्यू आहे, तो स्वामी सॉल्व करतील. फायनान्शियल प्रॉब्लेम किंवा अबंडन्स जो इश्यू आहे तो स्वामी सॉल्व करतील. पण तुम्हाला जेव्हा अबंडन्स मिळेल तेव्हा तुम्ही ते दुसऱ्यांना शेअर केलं पाहिजे, असं स्वामींचं सांगणं आहे. सगळ्यांना खूप 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 ब्लेसिंग स्वामींकडून. सुखी राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा, हॅपी राहा.